2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 असं म्हटल्यानंतर भूतो न भविष्य ते यश मिळाल्यानंतर तो मी नव्हेच असं माननीय मुख्यमंत्री म्हणाले. अजितदादा पवार सुद्धा म्हणाले होते. दुर्दैवानं ते आपल्यात नाहीये. परंतु नंतर सरकारनं जो युटर्न घेतला होता तर त्या युटर्न घेतल्यानंतर बच्चू कडू नावाच्या शेतकरी आंदोलक माणसानं लोकनेत्यानं हे आंदोलन उभं केलं. उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला तारीख द्यायला भाग पाडली. त्यानंतर आता सरकारनं युद्ध पातळीवर कर्जमाफीचे त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 55,000 कोटीपेक्षा जास्त शेती कर्ज आहे. त्यापैकी पीक कर्ज किती आहे, माफ किती करावं लागणार आहे, शेतकऱ्यांची संख्या किती आहे, इथपासनं तर 15 फेब्रुवारीच्या आत ही सगळी माहिती संकलित करायची. श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी संदर्भातला अहवाल येईल. त्यानंतर घोषणा होईल आणि त्यामध्ये सुद्धा 6 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होत असताना त्या ठिकाणी आर्थिक तरतूद केल्या जाते का संभाव्य ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. याच्यावर सगळ्या उपमुख्यमंत्री, मंत्री, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे नेते या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या सुद्धा आपण युट्यूबला दिलेल्या आहेत. प्रत्येक अपडेट आपण युट्यूबला सविस्तर एक्सप्लेन करतो आहोत. तर त्या ठिकाणी तुम्ही ते फॉलो करा. धन्यवाद.